टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। याचप्रमाणे समाधान छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्य अभिमानाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय गायकवाड साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो की शिरसोलीमध्ये ही सभा होत असताना जवळपास बचत गटांना 40 लाख रुपयाचं वाटप आज होते आणि मला त्याचा फार मोठा अभिमान आहे की आज या लाडक्या बहिणींना जे सक्षमीकरणाच्या मागच्या काळामध्ये गोष्टी होत होत्या त्या खऱ्या अंमलामध्ये येण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आपण पाहिलं असेल की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज च्या नावाने जे आम्ही महसूल विभाग असेल, व्हिडिओचा ग्रामविकास विभाग असेल किंवा इतर छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता समाधान शिबिर आम्ही पूर्ण तहसीलमध्ये पूर्ण राज्यामध्ये राबवतो आहोत। त्याच्यामध्ये 7-12 उतारा असेल, त्याच्यावर नाव कमी करायचं असेल, एखादा संजय देरादारचा पगार असेल, एखाद्याला क्लास सर्टिफिकेट असेल, एखाद्याला क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, एखाद्याला घरकुल असेल, एखाद्याला घरकुलाची जागा असेल, एखाद्याला वीर वाटप असेल, एखाद्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी प्रमाणपत्र द्यायचं असेल, उतार्यावर इतर हक्क आहे त्या गोष्टींचा विषय कमी करायचा असेल, काही उतारावर ठप्पे असतात ते ठप्पे कमी करायचे असतील, या सगळ्या बारक्या बारक्या गोष्टी हे एकाच ठिकाणी करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय। मी आता सकाळी सुद्धा सुरकिराला या शिबिरामध्ये जाऊन आलो, तिथे सुद्धा एवढीच गर्दी होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी होत्या। तुमचा रुपा पाडला बहिणी एसटी मध्ये फुकट या सरकारने केलं। आज आमच्या बाया एसटी मध्ये गेल्यामुळे एसटी तोट्यातून नफ्यामध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या माझ्या लाडक्या बहिणींनी केलेलं आहे। आणि तेच नाही तर गुलाबराव पाटलाला निवडून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनी केलं। या सरकारने आपल्याकरता बऱ्याच योजना दिल्या, त्याच्यामध्ये एसटीचं अर्ध तिकीट असेल, मुलींना मोफत शिक्षण असेल, त्याचबरोबर लखपती दिदी असेल, मुलगी जन्माला आली तर 18 वर्षाचं होईपर्यंत तिच्या नावावर 1 लाख रुपये असतील आणि दर महिन्याला माझ्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये असतील। या 1500 रुपयामुळं आज बायांचं कडे मागणाऱ्यांची जास्त संख्या झाली। पहिले या बाया माणसांकडे पैसे मागायचे, आता उलट झालंय, आता माणसं विचारता आहे का, कारण की पैसे डायरेक्ट अकाउंटवर येतात। म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की महिला या बचत गटाच्या मार्फत ज्या कामं करतायत, जसे आमच्या आंबेडकर ताई बोलल्या, तुमचं भाषण ऐकून मला आनंद वाटला की एका गटाची महिला जर एवढं मजबूत बोलू शकते तर आमच्या या महिला केवढ्या मजबूत असतील याचा सांगता अभिमान आम्हाला। तुम्ही ऑफिस मागितलं, तुम्ही जागा द्या, सरपंच साहेबांकडे आणून द्या, मी तर कोटी रुपयाचे तुम्हाला ऑफिस दिले, तुम्हाला म्हणजे तुमच्या गटाला आपण कुठे दिलं ना, मसावला आपण 1 कोटी रुपयाचं ऑफिस दिलं, 1 कोटी रुपये। तुमच्यामध्ये तर गुलाबराव पाटील मंत्री आहे, काय द्यायला अडचण आहे गुलाबराव पाटलांना? हे तरी बेमान होऊन जातील पण तुम्ही बेमान होणार नाही याचा विश्वास आहे। एखाद्या वेळेस माणूस बेमान होऊन जाईल पण आमची बहीण बेमान नाही होऊ शकत। आणि तिला माहिती आहे की पूर्वीचे भाऊ फक्त भाऊबीजला आणि रक्षाबंधनालाच काही करायचे, पण हा भाऊ दर महिन्याला 1500 देऊ असा आमचा भाऊ गुलाब भाऊ। सांगायचा अर्थ आहे तो आमचे देवा भाऊ, ते आमचे एकनाथ भाऊ, ते आमचे अजित दादा, सगळे भाऊ यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार हे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। साहेब तुमचं खूप अभिनंदन करेल, समाधान व्यवस्थित तुमची टीम आहे, हे जे कामं करतायत, सीआरपी आमच्या एवढं जबरदस्त काम करतायत। मागच्या सरकारने तुमचे 1530 केले, 3006,000 केले। बचत गटाच्या महिला असतील, आशा असतील, गटप्रवर्तक असतील, सेविका असतील, मदतनीस असतील, पोलीस पाटील असेल,
ग्राम रोजगार असेल, कोतवाल असेल, सगळ्यांचं पगार वाढ जर कोणी केला असेल तर आम्ही केला आणि सगळ्यांना सेवा करण्याचं काम केलं. हे कोणी नाकारू शकत नाही. हे आम्ही केलं आहे. आणि आज या ठिकाणी तुम्हाला कर्ज द्यायला बँका तयार आहे. गुलाबराव पाटलांनी आणि पुढाऱ्यांनी कर्ज मागितलं तर बँक कर्ज द्यायला तयार नाही. कारण की सगळ्यात जास्त बुडाऊ जात कुठली असेल तर ती पुढाऱ्यांची. म्हणजे असं बँकांचं म्हणणं आहे. हा टीव्ही वाला लगेच उद्या दाखवलं पुढाऱ्यांची जात बुडाऊ आहे का. सांगायचं अर्थ असा आहे की बँकेकडे जे नामांकित लोक काही कर्ज घेतात ते फेडत नाही, पण आमच्या ज्या लाडक्या बहिणी पैसे घेतात 100% रिकव्हरी आमच्या बहिणींची असते. त्यामुळे या देशाच्या अर्थमंत्री सुद्धा मोदी साहेबांनी स्वीकारून केले आहे. महिलांच्या हातातच अर्थ खातं दिलंय. त्यांनी 1-1 रुपयाचा हिशोब ठेवते. पूर्वीची बँक कोणती होती माहिती आहे? पावडाचा डब्बा. पूर्वीच्या दळामध्ये 50ची नोट. आणि ते ती बँक कुठे काढायची ते आमच्या खिशातून काढायची रुपये. आणि नंतर आम्हाला गरज पडली तर तुम्ही द्यायचे. पण आता सरकार तुमच्याकरता बँकेचे दरवाजे उघडे करून दिले आहे की ज्या बहिणीला उद्योग करायचा आहे, ज्या बचत गटाला उद्योग करायचा आहे, तुम्ही सांगा 10 लाख रुपये, 20 लाख रुपये. आपल्या धरणगाव तालुक्यात एक ठिकाणी किती कर्ज दिलं आपण एका बँक गटाला? 50 लाख ना. 5 कोटी रुपये कर्ज दिले आपण एका प्रभागात. एका प्रभागात 5 कोटी रुपये कर्ज दिलं. 5 कोटी रुपये. माझी बहीण आता एसटी मध्ये फिरायला नको, 4 चाकी गाडीमध्ये फिरायला पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.